कधी विचार केलाय आपल्या हातातल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या सुपर कम्प्युटरपर्यंत आपलं आजचं अख्खं जग एका छोट्याशा न दिसणाऱ्या क्रांतीवर चालतं? एका लहानशा 3D बदलाने संपूर्ण कम्प्युटिंग विश्वाला एका मोठ्या संकटातून वाचवलं. चला तर मग आज आपण त्याच तंत्रज्ञानाची गोष्ट जाणून घेऊया. कित्येक दशकं आपले कम्प्युटर्स दरवर्षी प्रचंड वेगाने अधिक शक्तिशाली होत होते. पण मग असं काय झालं की अचानक त्यांचा वेग थांबला? जणू काही ते एका अदृश्य भिंतीला जाऊन धडकले. हा वेग अचानक का थांबला? या प्रश्नाच्या उत्तरातच आजच्या तंत्रज्ञानाचं सगळ्यात मोठं रहस्य दडलंय. यावरचा उपाय काय होता हे समजून घेण्याआधी आपल्याला मूळ प्रॉब्लेम काय होता हे बघावं लागेल. सगळी गोष्ट तेव्हा सुरू झाली जेव्हा तंत्रज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रान्झिस्टर एका अशा अडथळ्यासमोर येऊन थांबला जिथून पुढे जाणं जवळजवळ अशक्य झालं होतं. अनेक वर्षांपासून नियम अगदी सोपा होता. ट्रान्झिस्टर जितके लहान बनवाल चिप्स तितक्या जास्त पॉवरफुल होतील. हा इलेक्ट्रॉनिक्सचा सुवर्ण काळ होता जिथे प्रत्येक पिढीसोबत तंत्रज्ञान अविश्वसनीय वेगाने पुढे जात होतं. पण 2000च्या दशकाच्या सुरुवातीला एक मोठी अडचण आली. जेव्हा इंजिनियर्सनी ट्रान्झिस्टरला नॅनोमीटर स्केलवर म्हणजे अक्षरशः अणूंच्या पातळीवर लहान करायचा प्रयत्न केला तेव्हा चक्क भौतिकशास्त्राचे नियमच त्यांच्या विरोधात उभे राहिले. तंत्रज्ञान एका अशा टप्प्यावर पोहोचलं होतं जिथे पुढचा रस्ताच बंद झाला होता. यामुळे 4 मोठ्या समस्या उभ्या राहिल्या. यातली पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या होती लीकेज. कल्पना करा, आपण नळ बंद केलाय पण तरीही त्यातून पाणी टपकतंय. ट्रान्झिस्टरसोबत अगदी तसंच होतं. ते ऑफ असतानाही त्यातून वीज वाहत होती आणि यामुळे व्हायचं काय तर प्रचंड उष्णता निर्माण व्हायची, पॉवर वाया जायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेटचं म्हणजेच विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्विचचं कंट्रोलच सुटत चाललं होतं. संपूर्ण इंडस्ट्री एका जागी थांबली होती. या भौतिक अडथळ्याला पार करण्यासाठी आता एका पारंपरिक नाही तर एका क्रांतिकारी विचाराची गरज होती. आणि इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळालं, जिथे एका त्रिमितीय म्हणजेच 3D आयडियाचा जन्म झाला. याचा उपाय कॅलिफोर्निया विद्यापीठातील 2 दूरदृष्टी असलेल्या संशोधकांनी शोधून काढला, चेनमिंग हू आणि त्सुजे किंग लिऊ. खरं तर त्यांनी 1990च्या दशकातच एका धाडसी आणि नव्या कल्पनेचा पाया रचला होता. त्यांची मूळ कल्पना जितकी साधी होती तितकीच प्रभावी होती. प्रश्न असा होता की जर आपण ट्रान्झिस्टरला आडवळ आणखी लहान करू शकत नाही तर मग त्याला उभं का वाढवू नये? त्यांनी सपाट 2D रचनेऐवजी उभ्या 3D रचनेचा विचार मांडला. आणि यातूनच जन्म झाला फिनफेटचा. फिनफेट म्हणजे फिन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. म्हणजे काय तर इथे विजेचा प्रवाह ज्या चॅनलमधून जातो तो चिपच्या पृष्ठभागावर सपाट पसरलेला नसतो, तर मास्याच्या पंखाप्रमाणे म्हणजे फिनप्रमाणे सरळ उभा असतो. आणि म्हणूनच याला फिनफेट असं नाव मिळालं. ठीक आहे, तर ही 3D रचना त्या लिकेजच्या समस्येला नक्की सोडवते तरी कशी? चला यामागचं गमतीशीर विज्ञान समजून घेऊया. खरा बदल इथेच आहे. जुन्या सपाट ट्रान्झिस्टरमध्ये गेट फक्त वरून विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवायचा. कल्पना करा, एका मोठ्या नदीला तुम्ही फक्त एकाच दरवाजातून थांबवण्याचा प्रयत्न करताय. साहजिकच आहे, पाणी बाजूने आणि खालून वाहतच राहणार. पण फिनफेटमध्ये तोच गेट त्या उभ्या फिनला 3 बाजूंनी घट्ट पकडतो. हे अगदी एखाद्या नळीला 3 बाजूंनी दाबणाऱ्या क्लॅम्पसारखं आहे, जे पाण्याला पूर्णपणे अगदी 100% बंद करून टाकतं. ह्या 3 बाजूंनी मिळणाऱ्या नियंत्रणामुळे विजेच्या प्रवाहावर एक जबरदस्त पकड मिळते. आणि यामुळे होतं काय तर जेव्हा ट्रान्झिस्टर बंद असतो तेव्हा विजेचा प्रवाह जवळजवळ पूर्णपणे थांबवला जातो आणि लिकेजची समस्या मुळापासूनच संपते. आता पाहूया की या एका ब्रिलियंट कल्पनेने आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात काय आणि केवढी मोठी क्रांती घडवली. या नवीन रचनेमुळे तब्बल 50% कमी पॉवर वाया जाऊ लागले. कार्यक्षमतेमधली ही एक प्रचंड मोठी झेप होती. याचा सरळ अर्थ होता की आपल्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या बॅटरीचं आयुष्य खूप जास्त वाढणार होतं. फिनफेट तंत्रज्ञान ती किल्ली ठरलं ज्याने 14 नॅनोमीटर, 7 नॅनोमीटर आणि आता तर त्याहूनही लहान चिप्स बनवण्याचे दरवाजे उघडले. यामुळे काही काळासाठी थांबलेलं मोर्च्या नियमाचं इंजिन पुन्हा एकदा पूर्ण वेगाने धावू लागलं.
आज ही काही फक्त प्रयोगशाळेतली कल्पना नाहीये. इंटेल, TSMC आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांच्या प्रोसेसरमधलं हेच मूळ तंत्रज्ञान आहे. म्हणजे आपल्या वापरातल्या प्रत्येक आधुनिक डिव्हाइसमध्ये, मग तो आपला फोन असो किंवा कॉम्प्युटर, अब्जावधी अशा लहान 3D रचना आहेत ज्या आपल्या डिजिटल जगाला न थांबता शक्ती पुरवत आहेत. म्हणून असं म्हटलं जातं की ट्रान्झिस्टरला जणू पंखच फुटले आणि जन्म झाला फिनफेटचा. हा तोच क्षण होता जिथे तंत्रज्ञानाने सगळ्या मर्यादा ओलांडून पुन्हा एकदा भविष्याकडे उंच भरारी घेतली. स्मार्टफोन असो किंवा जगाला बदलणारं AI, या सगळ्यामागे एक अदृश्य शक्ती काम करते. तर आज आपण त्याच शक्तीच्या मुळाशी जाणार आहोत. बोलूया नॅनोमीटर आणि GAFET बद्दल. हे तंत्रज्ञान आपलं जग कसं चालवतंय तेच समजून घेऊया. कधी हा प्रश्न पडलाय का की आजकालचे नवीन स्मार्टफोन जुन्या कम्प्युटर्सपेक्षा इतके म्हणजे हजारो पटींनी वेगवान का आहेत? किंवा मोठमोठी AI मॉडेल्स इतकी सहज कशी काय चालतात? नाही, यामागे कोणतीही जादू नाहीये. हा आहे इंजिनिअरिंगचा एक खराखुरा चमत्कार. याचं उत्तर ना 2 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये दडलंय. एक म्हणजे गोष्टींना अशक्य वाटावं इतकं लहान बनवणं, आणि दुसरं म्हणजे त्या लहान घटकांवर पूर्णपणे कंट्रोल मिळवण्यासाठी एक स्मार्ट डिझाईन तयार करणं. याच 2 गोष्टी आजच्या तंत्रज्ञानाचा मूळ पाया आहेत. चला तर मग सगळ्यात आधी बोलूया त्या अविश्वसनीय लहान आकाराबद्दल. आपण आता एका अशा जगात जाणार आहोत जिथे लहान या शब्दाची व्याख्याच बदलते. आपण बोलतोय नॅनोमीटरबद्दल. आता नॅनोमीटर म्हणजे किती? तर 1 मीटरचा 1 अब्जावा भाग. विचार करा, हे इतकं सूक्ष्म आहे की साध्या डोळ्यांनी पाहण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता हे किती लहान आहे हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. आपल्या डोक्यावरचा जो एक केस असतो ना, त्याची जाडी साधारणपणे 80,000 नॅनोमीटर असते. 80,000. आणि आजच्या लेटेस्ट चिपमधला एक ट्रान्झिस्टर किती मोठा असतो माहितीये? फक्त 3 नॅनोमीटर. हो, फक्त 3. हो, बरोबर ऐकलत. म्हणजे आपल्या केसापेक्षा तब्बल 20,000 पट लहान. हे खरंच मॉडर्न इंजिनिअरिंगचं एक शिखर आहे. आपण आता अणूंच्या लेव्हलवर जाऊन गोष्टी तयार करतोय. पण प्रश्न हा आहे की इतकं लहान असण्याचा फायदा काय? बरं बघा, जितके ट्रान्झिस्टर लहान तितकेच ते एका छोट्या चिपवर जास्त बसतात. अब्जावधी ट्रान्झिस्टर. आणि यामुळे होतं काय की माहितीला फिरायला अंतर कमी लागतं, त्यामुळे स्पीड वाढतो. इतकंच नाही तर कमी वीज लागते आणि उष्णता पण कमी तयार होते. आणि याचा थेट परिणाम, आपल्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालते. सोपं आहे. पण गोष्टी इतक्या लहान करत गेल्यावर एक प्रॉब्लेम आला. भौतिकशास्त्राचे काही नियम आडवे येऊ लागले आणि इथूनच एका मोठ्या समस्येचा जन्म झाला, जिला सोडवण्यासाठी एका मोठ्या क्रांतिकारी बदलाची गरज होती. बघा, आधी जी फिनफॅट नावाची टेक्नॉलॉजी होती ना, ती 5 नॅनोमीटरपेक्षा लहान झाल्यावर नीट काम करेनाशी झाली. म्हणजे अक्षरशः आपण एका भिंतीला जाऊन धडकलो होतो. तर फिनफॅटमधली सगळ्यात मोठी अडचण होती लिकेज. सोप्या भाषेत सांगायचं तर विजेची गळती. म्हणजे ट्रान्झिस्टर ऑफ किंवा बंद असायचा तरीही त्यातून थोडी थोडी वीज वाहत राहायची. आणि यामुळे व्हायचं काय की खूप जास्त उष्णता तयार व्हायची आणि त्या ऑन ऑफ स्विचवरचं आपलं नियंत्रण कमी व्हायचं. आणि मग या समस्येवर एक जबरदस्त उपाय समोर आला. तो म्हणजे GAFT, म्हणजे गेट ऑल अराउंड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. नावावरूनच कळतंय, हे तंत्रज्ञान त्या कंट्रोलच्या प्रॉब्लेमला अगदी मुळापासून सोडवणारं होतं. आता या दोन्हींमधला फरक खूप सोपा आहे. नीट ऐका. फिनफेटमध्ये काय होतं की गेट विजेच्या प्रवाहाच्या रस्त्याला म्हणजे चॅनलला फक्त 3 बाजूंनी पकडायचा. समजा जसं आपण पेन्सिलला 3 बोटांनी पकडतो. पण GFETमध्ये तो गेट त्या चॅनलला 4ही बाजूंनी म्हणजे पूर्ण 360 डिग्री वेढून टाकतो, जसं आपण पेन्सिलला पूर्ण मुठीत घट्ट पकडतो. आणि यामुळे काय होतं, विजेच्या प्रवाहावर एकदम परफेक्ट पूर्ण कंट्रोल मिळतो. ओके, तर हे सगळं तांत्रिक झालं. पण या बदलाचा आपल्या रोजच्या आयुष्यातल्या वस्तूंवर नेमका काय परिणाम झाला? चला बघूया. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे आपले स्मार्टफोन्स. GFNTमुळेच आज आपल्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालते. तो खूप फास्ट काम करतो. आणि हो, गेम्स खेळताना किंवा व्हिडिओ बघताना तो लवकर गरम होत नाही. आज आपण सगळीकडे AI बद्दल ऐकतोय. ChatGPT सारख्या सिस्टीम्सना प्रचंड मोठी कॅल्क्युलेशन पॉवर लागते. तर GAFET काय करतं की GPU आणि NPU सारख्या AI चिप्सना ती शक्ती जास्त चांगल्या प्रकारे जास्त एफिशियंटली पुरवतं. त्यामुळे AI मॉडेल्स जास्त वेगाने आणि कमी विजेवर चालतात. आता लॅपटॉप आणि PC बद्दल बोलूया. इथेही GAFETमुळे खूप फायदा झालाय. परफॉर्मन्स तर वाढतोच, वीज पण कमी लागते.
पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे उष्णता कमी तयार झाल्यामुळे तो पंख्याचा जो वैतागवाणा आवाज येतो ना, तो पण कमी होतो. आणि याचा ग्लोबल इम्पॅक्ट तर विचारूच नका. आपलं जे पूर्ण इंटरनेट आहे ते मोठमोठ्या डेटा सेंटर्सवर चालतं, जिथे हजारो सर्व्हर्स असतात. GA-एफेक्टमुळे या सर्व्हर्सची विजेची भूक कमी होते, त्यांना थंड ठेवण्याचा खर्च वाचतो आणि पर्यायाने ते पर्यावरणासाठी सुद्धा जास्त चांगले ठरतात. तर असा होता हा लहान आकार आणि अचूक नियंत्रणाचा प्रवास. आता प्रश्न उरतो की ह्या चिप डिझाईनचं भविष्य काय असेल. हा तक्ता बघा, यात आपल्याला टेक्नॉलॉजीचा पूर्ण प्रवास दिसतोय. सुरुवातीला होते जुने मॉसफेट, मग आले आधुनिक फिनफेट जे आपल्या आजच्या स्मार्टफोनमध्ये आहेत, आणि आता आहे GA-एफेट जे AI आणि भविष्यातल्या सगळ्या उपकरणांचा आधार बनणार आहे. म्हणजे या सगळ्या चर्चेचं सार एकाच वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: लहान आकार प्लस जास्त कंट्रोल इज इक्वल टू जास्त परफॉर्मन्स. हाच तो महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आणि शेवटी जाता जाता एक विचार: जेव्हा ट्रान्झिस्टर नॅनोमीटर इतके लहान झाले आणि गेटने त्यांना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतलं, तेव्हाच खऱ्या अर्थाने डिजिटल भविष्यात एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली. आता हे तंत्रज्ञान पुढे अजून कोणती आश्चर्य दाखवेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.